पूर्वकल्पना मुलगी असते, तिचा डॉक्टरकीच्या नंबर लागलेला असते, तिला 10 मार्क कमी असते, 10 लाख रुपये तिला पाहिजे असते. पण तिची घरची अतिशय गरीब शेतकऱ्याची मुलगी असते, अतिशय घरची गरीब परिस्थिती असते आणि ती 10 लाख रुपये तिचे आई वडील तिचे भरू शकत नसते. तर त्यामुळे ती मुलगी काय करते, आत्महत्या करते. तेव्हा तिची आई कशी रडते, आईच बोल, तिची आई जसं म्हणजे आक्रोश करते, रडते, म्हणजे लोकांना प्रश्न विचारते, कथेचं नाव सांगा चूक कोणाची. अहो सरासनी फोन लावा की, सरांना फोन लावा. तो का पूर्वी 3 तास झाला घरामध्ये बसले, दरवाजा सुद्धा उघड नाही. हॅलो हॅलो सर, अहो सुमीला सांगा की सुमी दरवाजा उघड नाही. अहो गरीबानं 10 मार्क मिळतो, 10 लाख रुपये मागायला लागले. 10 लाख रुपये कुणी द्यायचं मला सांग, कुठनं द्यायचं. अहो जगाच्या पोशिंद्याची जगाच्या बाजारामध्ये 0 किंमत झाली. आम्ही स्वतःला विकलं तरी 5 लाख रुपये मिळणार, वर्षाला 10 लाख रुपये तुझ्यासाठी कुठनं आणायचं. सुमे दरवाजा उघडकी, पोरी दरवाजा उघडकी. अगं तुझा बाप बघ डोक्याला हात लावून बसला. अगं उघडकी, तूच म्हणत होती ना ज्या वेळेला समाजामध्ये एखाद्या बापावर वाईट वेळ येतील आपल्या लोकांमुळे, त्यावेळेला स्वतः ती मुलगीच त्याचा आधार होते. अगं दरवाजा उघडकी, सुमे अगं दरवाजा उघडकी. तेवढ्यात लोक येतात, पोलीस येतात, दरवाजा उघडतात. अरे देवा, माझी पोरगी पंख्याला लटकल्या. कुणी तर माझ्या पुरीला खाली उतरा. दादा कुणी तर माझ्या पुरीला खाली उतरा. उठा की यार, कुणी तर माझ्या पुरीला खाली उतरा की. अगं उठकी बाय उठकी. आता पोस्टमन सांग तुझा डॉक्टर केला ना. अगं गरीबांना पैसे कुठं आणायचं सांग बाय, 10 लाख रुपये कुठनं भरायचं सांग तुझं. पोरी उठकी. अगं गरम पाणी करायला माझ्या लेकीला पोळल ग. हो मोठा साहेब, तुम्ही तर सांगा माझ्या पोरीला उठवा. अगं आपण गरीबांना पैसे कुठनं भरायचं मला सांग. अरे माझ्या पोरीला 4 चौघाच्या खांद्यावरनं कुठं न्यायला लागला बरं तुम्ही. एवढं